काम झालेलं आहे आणि आता जेव्हा आता शेवटी विसर्जनाचा जो कार्यक्रम असतो दरवर्षी त्याच्यामध्ये बऱ्याचशा काल 5वा दिवस होता. 5 दिवसामध्ये म्हणजे बऱ्याचशा नागरिकांनी आमचे जे कृत्रिम तलाव आहेत, जवळजवळ 5 कृत्रिम तलाव आहेत आणि एकूण आपण जे सिद्धेश्वर तलाव असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज तलाव असेल या ठिकाणी आपण जे तलाव केले ते एकूण तलावांची संख्या 11 आहे. त्या ठिकाणी आपण कर्मचारीसुद्धा नेमलेले आहेत, त्या ठिकाणी पोलीस विभागाचे लोकसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर 80 शेवटच्या दिवशी जेव्हा आपल्याला आपलं अनंत चतुर्दशी असणार आहे त्या दिवशी जवळजवळ 80 संकलन केंद्र नेमलेले आहे. तर बहुसंख्य नागरिकांना आम्ही विनंती करतो की आमच्या संकलन केंद्राचा आणि जे आमच्या आर्टिफिशियल आम्ही जे लेक्स केले आहेत आणि 11 जे तलाव केलेले आहेत त्याची यादीसुद्धा आम्ही पब्लिश केलेली आहे आणि 2 दिवसात आम्ही ते पूर्ण पेपरला सुद्धा देऊ. तर त्या ठिकाणी आपल्या मूर्त्या आणून द्याव्यात, ज्यामुळं आपल्याला त्या ज्या मूर्त्यांचं परत आमचं जे शास्त्रोक्त पद्धतीने आणि धार्मिक जे काही असेल त्याच्या काळजी घेऊन आम्ही त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही त्याची पुढील प्रक्रिया करू. आणि या कालावधीमध्ये विशेषतः आपला जो निर्माल्य वगैरे असतं ते कुठल्याही पाण्यामध्ये टाकू नये. विशेषतः कंबर तलाव असेल, सिद्धेश्वर लेक असेल तर या ठिकाणी ते जे आमचे कर्मचारी असतील त्यांच्याकडे ते निर्माल्य द्यावं, म्हणजे आम्हाला आपल्या शहराची स्वच्छता मेंटेन करण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि सर्व नागरिकांचं ह्याच्यामध्ये कुठल्याही सूचना असतील किंवा काही जर कुठल्या आम्हाला स्वतःहून जर काही NGO आम्हाला मदत करत असेल ह्या कामामध्ये त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो. आणि हा राहिलेले जे त्याचबरोबर जे आमचे बरेचसे आता आज आम्ही बरेचसे नियंत्रण अधिकारी आहेत ते व्हिजिट करत आहेत सगळ्या ठिकाणी. रस्त्यावर कुठं खड्डे असतील तर ते सुद्धा बुजवण्याची सूचना दिलेली आहे. अजूनही कुठला समजा कुठं राहिलं असेल तर जवळचे आपले विभागीय अधिकारी आणि आमचे जे सिटी इंजिनियर आहेत त्यांच्याकडे आपण हे करू शकतो. आम्ही आमच्याकडून तयारी करतो आहे, पण कुठेही समजा कमी असेल तर तात्काळ आमच्या झोनल अधिकारी आणि आमचे जे संबंधित नियंत्रण अधिकारी आहेत त्यांना जर सूचना दिली तर ते सुद्धा आपण एखादी कुठे राहिली असेल तर ती सुद्धा आपण थोडी देऊ. मी माननीय पोलीस आयुक्त आणि मी स्वतः त्या ठिकाणी खाणीच्या ठिकाणी व्हिजिटला चाललेलो आहे. पूर्ण सेम तशीच प्रक्रिया होणार आहे. त्या संकलन केंद्रामध्ये आपण सर्वच म्हणजे जे छोट्या मूर्त्या असतील आणि मोठ्या मूर्त्या त्याच्यामध्ये आपण पूर्ण ते खाणीच्या जागी आपण तयारी करत आहोत. त्या खाणीच्या ठिकाणी सुद्धा मॅनपॉवर लावलेलं आहे आणि त्या ट्रान्सपोर्टेशनसुद्धा योग्य पद्धतीने व्हावं, म्हणजे कवर्ड व्हावं. उघड्यावर मूर्तीचे काही समजा बऱ्याच वेळा ट्रान्सपोर्टमध्ये तुटफूट होत असते तर ते लोकांना कुठे धार्मिक भावना दुखायला जाऊ नये याच्या सूचनासुद्धा लोकांना दिलेल्या आहेत. धन्यवाद.